तेने भेटे देवे आपोआप साधू पाशी देव काम धंदा करी पितांबरी धरी वरी छाया नाम माने देव इच्छी संत संग आम्हा जीवन जन्मो जन्मी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठत्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
बाबाजी सद्गुरु दास तुकार कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निरूपणासाठी निवडलेला अभंग प्रेममूर्ती संत शिरोमणी नामदेवरायांचा उत्कृष्ट शासनाचा आहे। विठ्ठल विठ्ठल। अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी स्वदेश सज्जनांचा पर्याय देणे अनिवार्य ठरतो। आज जय भुवन नगर येथे सुरू असलेला अखंड नाम सप्ताह वर्ष 28 ज्ञानेश्वरी पारायण व शिव महापुराण कथा रत्न सोहळा इथे 5 दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली ते आमचे मनोहर बाबा चौधरी यांच्यातर्फे व जशी जमेल मी सेवा करण्याचा प्रयत्न करते व सेवेत मला खंबीरपणे साथ देणाऱ्या सुरटकर गुरुजी असेल कदम बाबा डॉक्टर आदिनाथ महाराज कदम राहुल महाराज कमल बाबा व बाकीचे आमचे माधव महाराजांचे असलेले शिष्य व ते अतिशय तरुण असलेले माझ्या पाठीशी खंबीर उभे असले आमचे व विनेकरी मामा यांचे आणि आमचे मृदुंगाचार्य नागरे महाराज यांचा मला दुपारी फोन आला की ताई आपल्याला नाही का 8 ते 10 ऐवजी 8:30 ते 10:30 करायचं नाही तर टायमिंग 8 ते 10 होता व मला जरासं त्यांनी दुपारी फोन करून सांगितलं। आपले मृदुंगाचार्य मयूर महाराज आणि अविनाश महाराज आणि आपले पेटीवाले बाबा याची खबीरपणे साथ मला राहील व माझ्या मुखातून जसे जमेल मी तसे शब्द सांगण्याचा प्रयत्न करते। काही चुकलं असेल तर मला आताच माफी मागते आणि माझ्या कीर्तनात सुरुवात करते। विठ्ठल अभंगात नामदेवरायांचा आहे। नामदेवराय संत सगळ्यांना माहिती आहे पण नामदेवराय या अभंगात संतांचं वर्णन करतात। आता संत कसे नामदेवराय संत होते आता म्हणून कोणी नामदेवराय संत आहेत ते संतांचं संतांचा महिमा वर्णन करतात। महाराज काही येडी झाली काय? तसं नाहीये की नामदेवरायांच्या आधी जे संत होऊन गेले ते निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई व आमचे ज्ञानोबा त्यांचे संत असे अनेक संत मंडळी होती पण नामदेवराय त्यांच्यातलेच होते। नामदेवराय वेगळे होते असं नाही। नामदेवराय पांडुरंगाचे जास्त आवडते होते असं पण नाही की त्यांना नामदेवांना पांडुरंगाच्या दारात समाधी मिळाली असं पण नाही की देवपणाचा तो सगळ्या संतांवर समान कृपा करतो। संतांचा आता महिमा सांगायचा म्हणलं तरी संत कोण हे कळायला पाहिजे पण आजकालच्या लोकांना संत कोण हे माहिती नाही। एक उदाहरण देते मुंबईला एका टॉकीज बाहेर एक आंधळा टाकी माहिती ना जिथे पिक्चर पाहतो टॉकीज तिथे त्याच्या बाहेर एक आंधळा दररोज भीक मागायचा। एक माणूस त्याला नियमितपणे 10-5 रुपये द्यायचा जेव्हा पिक्चर बघायला जायचा। तसंच एक दिवशी एक माणूस गेला तिथे त्याला
भिकाऱ्यापाशी आणि त्याला पैसे देऊ लागला. त्या भिकाऱ्यांपाशी हातात चोळे म्हणाले, आज नोट नाही चालणार, आज चिल्लर द्या. मग तो म्हणाला महाराज, मग तो माणूस म्हणाला की तुम्हाला कसं कळलं, तुम्ही तर आंधळे आहे ना. ते म्हणे, अहो तुम्हाला माहिती नाही, दररोज आंधळा आहे ना, तो वेगळा आहे, आज मी त्याची जरशी कार्बन कॉपी म्हणजे त्याच्या जागी उभा आहे. मग ते महाराज म्हणे, मग ते आंधळ कुठे गेलो? त्या आंधळामध्ये पिक्चर बघायला गेले तुम्ही, मी त्याच्यामुळे मी इथं थांबलोय. विठ्ठल विठ्ठल. अशाच प्रमाणे संतांचं वेश धारण करणारे लोक संत नाही, पण संत ज्याच्यावर भगवंताची साक्षात कृपा आहे. आता संतांचा अधिकार एवढा आहे की ते भगवंताला बोलवू शकतात, भगवंताला भेटीसाठी बोलवू शकतात. भगवंत पण त्या संतांच्या प्रेमाचा वेडा झाला. आता प्रेमात वेडा झाला कसं काय, गाणे म्हणून राहिला, तुझ्या फिरतीचा हार विंचू मला चावला, असं नाही, तर संतांच्या घरी काम करू लागला. आता संतांच्या घरी कोणत्या काम केलं, कोणत्या संतांच्या घरी काम केलं? सगळ्याच केलं. पण सगळ्यात सोपं उदाहरण नाथबाबा. नाथबाबाची इथं भगवंताने अनेक वर्ष काम केले. भगवंत नाथबाबाच्या घरात श्रीखंडाच्या रूपाने अवतरित होऊन आला, पण नाथबाबाला कळाले नाही. एक योगी साधू महापुरुष होते, ते भगवंताचे फार मोठे भक्त होते व ते भगवंताची तपस्या करीत पंढरपुरातच बसले. तर रुक्मिणी आई साहेबांनी त्यांना दर्शन दिले व म्हणाले, साधू बाबा तुम्ही जे इथे तप करायले ना, याचा काहीच उपयोग होणार नाहीये, कारण जो जगतजननीचा पांडुरंग परमात्मा आहे, आमचा पांडुरंग परमात्मा आहे, तर नाथबाबांच्या घरी मुंगी पैठणला श्रीखंडाच्या रूपात पाणी भरतो. मग तेव्हा ते योगी साधू पुरुषांनी त्या रुक्मिणी साहेबांना विचारले, मग भगवंत प्राप्ती करते मला नाथबाबांच्या घरी जाणे पडेल का? तर त्या रुक्मिणी साहेब म्हणाल्या, तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही जाणेपर्यंत भगवंत तिथेच आहे. भगवंत अखंड आयुष्य संतांची सेवा करण्यात बसलाय. मग ते दारी दारी मुक्काम करत करत मुंगी पैठणला आले व तेथील लोकांना विचारले की ते नाथबाबाचे घर कुठे? तेव्हा लोकांनी सांगितले, जयाची ये द्वारी तुळसी वृंदावन, जयाची ये द्वारी तुळसी वृंदावन. माझा आवाज वरती चालत नाही, तुम्ही पण वरतीच म्हणले असते, माझा आवाज जर खाली चालतो म्हणून जर चुकलं. तर श्रीखंडाच्या रूपात नाथबाबांच्या घरी भगवंत काम करत होता. तर भरपूर वर्ष भगवंताने काम केली. तर तेव्हा जेव्हा साधू पुरुष नाथबाबांच्या
मी आता 2-4 दिवस झाले कीर्तनाला गेलते. तिथंच आमच्या गावाकडचा सप्ताह होता. तिथे कीर्तनाला मी समोर बसले. म्हणजे माझं कीर्तन नव्हतं, दुसऱ्याचं महाराजाचं होतं. मी तेच समोर बसले होते फक्त ऐकायला. तर काहीतरी त्या टाळकऱ्यांचा पेटीवाल्याचाच गोळ झालता की ती पेटीवाल्याची ना पेटी मास्तर तुम्हाला नाही बोलत, तुम्ही म्हणाल या सगळ्यांमधून कोणाच ते शून्य म्हणत मी आमच्या गावचं सांगू राहिले. ते पेटीवाल्याचे 500 रुपये टाळ करायला गेलते. पेटीवाला होता मला 150 आणा. ते म्हणा त्याने स्वर काढला, अरे मृदुंगावाल्या माझे पैसे देतो गवा. आणि ते मृदुंगाचार्याने ते ओळखलं. ते पण म्हणे देते की नाही देत, देणार की नाही देणार, देणार की नाही देत, काय करतो कर. मग काय करी मी हुशार. ते म्हणे आपण कशाला थांबायचं, देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. त्यांनी मी ठेका धरला. ते कीर्तन कोणीकडे ते कीर्तन काय केलं कोणीकडे, पण यांचंच चालू. मी नुसतं गंमत बघू राहिले काय चालू काय चालू. त्या महाराजाचं एक चालू. ते म्हणायला अरे प्रमाण द्या इथं विठोबा रखमाय चालू, उचला उचला. कोणी उचलाय यांच्याच पैशांच्या भानगडीत सगळे. इथं कोणाला बोलत नाही, मला लावून घेऊ नका. असे लोक आहेत सध्या जे पैशांसाठी काही करायला तयार आहे. आता भगवंत गेले कोणीकडे आणि पैसेच लोकांचे आले. आणि काही काही लोकांचा आपला सपना मनी मनी मनीतच प्रेम उठला. भगवंताच्या संतांमध्ये प्रेम गुंतला आणि संतांचा भगवंतामध्ये. आणि संत भगवंत गेले कोणीकडे तर लोकांचा पैशात जीव गुंतला. पैशात काय सोन्यात गाडीत बंगल्यात संसारात जीव गुंतला. संसाराच्या दुःखाचे चौकडे गळे, संसार दुःखामुळे संसाराचं मूळच दुःख आहे. तुम्ही काय संसारात धरून बसल्या. आता काही बायाचं असं झालं की सोन्यात नाही तर पैशात नाही तर सोन्यात जीव गुंतला. तिकडं सोन्याचा भाव वाढतो, इकडेची बीपी वाढते. सुनांना वाटतं म्हातारी आजच जाते, पण ती म्हातारी काही जात नाही. आता काही म्हणाले की दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव उतरल. म्हातारी अजून 6 महिने जगली सोन्याचा भाव म्हणल्यावर. आज सोन्यात जीव गुंतला. आणि शेवटच्या वेळी काय म्हणणार आहे, प्राण जाते वेळी म्हणे नारायण नारायण तरी म्हणत नारायण थोडं देवाचं नाव घ्या. अरे कीर्तन चालू विठ्ठल विठ्ठल तिथं चालू कोणी मला नाही विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आत्ताच्या आता 4च विठ्ठल झालं पण एकाच्या तोंडातून नाही निघलं. आणि असे तुझे माईकडे असं बघू राहिलं जसं की मी काही मलाच भीती वाटू राहिली की कीर्तन झालं महाराजाला भक्ती म्हणून अशी भीती वाटायली मला. इथं काय चालू आहे ते भगवंताच्या नावात वेडे व्हायला आलो आपण. भगवंताच्या नावात इथं पैशात वेडे झाले आजकालचे लोक. पैसे पैसा 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 करत करत इथं शेवट आयुष्य संपलं पण त्याचा पैशांवरचा काही जीव उठे ना. एक उदाहरण देते. एक कंजूस लईच एवढं कंजूस माणूस होतं त्या आयुष्यात त्याने लग्न नाही केलं एवढं तो पैशांचा आले होता. 50 वर्षात झालं. एक संस्था होती फुकटमध्ये लग्न करतो. फुकटमध्ये त्याने फुकटमध्ये लग्न करून घेतलं. त्याला पोराचा संसार मांडला. शेवटच्या क्षणी त्याला जेव्हा मारायला टेकला तेव्हा त्याचे सगळे त्याला खाली टाकलं बिछाण्यावर. सगळे पोरं आजूबाजूने बसले आणि त्याने समोर पाहिलं. त्याला आजार असं झाला की त्याच्या तोंडातून शब्द फुटेना, की त्याला हलता येईना उठता येईना, तोंडातून शब्द फुटेना असा आजार झाला. माझं बोलणं समजतंय ना. असं तोंड पाडून नाका बसून मला भीती वाटतीये. विठ्ठला विठ्ठला त्या माणसाची शेवटच्या वेळी जवळ आली मग त्याने समोर पाहिलं वासरू केसरणी खात होतं. केसरणी का केसरणी काहीतरी आहे तो शब्द. केसुनी. हा मला गावाकडचे शब्द येत नाही. ते गावात लईच हुशार असते.
तशी नाही म्हणत, त्या खरंच हुशार असते, बुद्धीने हुशार असते. ते जर समोर वाचलं दारात केरसुनी खात होतं. हा, त्या म्हाताऱ्याने पाहिलं त्याला उठताना ते नुसतं वाके 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 करून राहिला. त्याचं 2 नंबरचं पोरगं लई हुशार होतं, लई जास्त दीड छान होतं. त्याने मनात विचारलं, म्हातार मारायला टेकलं. वासुदेव केशव ते म्हणावं घेत असं देवाचं. त्याने एका वैद्याला बोलवून आलं, एकदम स्पेशल वाल्या. पैसे घेतले त्याने, किती 1000 घेतले. तेव्हा म्हणाला मी 2000 रुपये घेईन, 1000ने 2000 रुपये घेतो. म्हाताऱ्याला एक इंजेक्शन देईन, म्हाताऱ्या 5 मिनिटापेक्षा जास्त जगणार नाही. बोलत होते, बोलणं मी बंद करीन आणि जायला चालले ते म्हणा जेवढे करायचं द्या, ते डोस द्या म्हाताऱ्याला. मग म्हाताऱ्याला डोस दिला. ते डॉक्टर पैसे घेऊन चालले गेलं. ते म्हातार उठलं, तिघांच्या काळा खाल्या अशा रपा रपा वाटल्या. तुमचे डोळे फुटले काय? तुम्हाला बोलत त्या तिकडचं सांगायला नाही, लहानच्या मुलातून घेतलं झालं. विठ्ठल विठ्ठल तुमचे काय डोळे फुटले काय? बाकीच्या पण शिवाय देते ते देत नाही, इथं नाही तर मला बसायचे. ते म्हणतात मला तुमचे काय डोळे फुटले काय? ते वासरू बाहेर केरसुनी खाऊ राहिला, तुम्ही काय तर माझा मला येऊन बसल्या. ते पोरगं म्हणाले, बाबा आम्हाला वाटलं तुम्हाला की देवाचं नाव घ्यायचंय, शेवटची वेळ आली, देवाचं नाव विठ्ठल विठ्ठल केले वासुदेव केशव म्हणायचं. ते मला नाही म्हणायचं. आता ते माणूस त्याला किती पैसे दिले? ते म्हणाले त्या 2000 दिले. ते एकाच पोराच्या 2 कानाखाली मारल्या. अक्कल आहे का तुम्हाला? नाही त्याला. ते त्या 2000 मग 13 वर्ष 7 महिना झाला असता. तुम्ही त्या म्हाताऱ्याला त्या माणसाला पैसे देऊन बसल्या, एवढं कळत नाही. अरे त्याला एवढं नाही काय ना, ते शेवटची वेळ झाली, शेवटची वेळ जवळ आली. मग राम राम की वासुदेव केशव काढायचं ते सुटलं पैशाचाच माग. जाताना ते पैशाची चिंता करून झोपणार आहे काय? ते पैसे बी संघ येईल एवढे मोठे. ते संसार करून आणि ते करून काहीच फायदा नाही होणार. आज संसार जिथपर्यंत चालतोय ना तिथपर्यंत चालू द्या. पोरं झाले, पोरांचे लग्न झाले, पोरांचे लग्न करेपर्यंत संसार होऊन द्या तुमचा. तिथं पुढे विठ्ठल विठ्ठल करा. ऐका माझं एवढं तरी ऐका. आणि जर सुनांसोबत नीट राहायचं तर अंग पिवळं राहून द्या. पिवळं कसं? भाव वाढले तरी पण राहून द्या तुमचं खोटं जसं असून तसं. एक उदाहरण देते, बस कीर्तनाचीच असते मी. एक म्हातारी होती, तिला 3 सुना होत्या. तिला पाण्याचं घोट बरं नव्हते पाहत. म्हणजे असं कोणाला 3 सुना येतं माणच्या सुना ती तशीच. विठ्ठल तिला 3 सुना होत्या. 3 सुना तिला पाण्याच्या घोटाला बरं पाहत नव्हत्या. मग ती एवढी कंटाळली ती एका महाराजाकडे गेली. माझ्यासारख्याच एका महाराजाकडे गेली. म्हणे, महाराज माझ्या सुना मला पाण्याचा घोटाला बरं पाहत नाही, काय करू? महाराज म्हणे, त्या नावावर किती रुपये? म्हणजे 1 बी नाहीये, सगळे लेकरांना वाटून दिले. मला म्हातारी इथं तो चुकली तू. सगळी संपत्तीच्या लेकरांच्या नावावर करू नका. मरेपर्यंत ते तुमच्या नावावर 1 एकर राहून द्या, 1 प्लॉट राहून द्या, तेवढं तुमच्या नावावर राहून द्या. ते महाराज म्हणाल, तुला कळते का तू काय करून बसली? ते म्हणे, काय महाराज? मला त्या सुनाला सगळे पैसे प्रॉपर्टी देऊन टाकली, तुला काय बघन? ते झाली म्हातारी, आता जाती कधी त्याची वाट बघते. तर सगळे करा, पण हे नका करू की आपल्याकडे 1 एकर तरी 1 एकर आपल्या नावावर राहून द्या. शेती नसेल त्या एखादा प्लॉट नाही तर 1000 रुपये तरी आपल्या नावावर राहून द्या. सुना तेवढं तरी बरं पाहते. त्या माणसाने त्याला एक सोपा आयडिया सांगितला. मी बी सांगते, ट्राय करून बघा. नाही जमलं मला येऊन बोला, मी इथंच आहे. त्या माणसाने काय केलं, एक गठोडे घेतलं, म्हणजे मोकळी एक रुमाल आथरला, त्याच्यात ते शंखाचे शिंपले खळखळ वाजते ना ते टाकले, गाठ बांधली. ती म्हातारी अगदीच येड्या वागडे लुगडे फाटके फुटके लुगडं घालून ते म्हणाली, हे धर, आणि जेव्हा तुझी 1 सून जवळून जाईल ना, 3 सुनांमध्ये 1 जर सून जवळून गेली ना, खळखळ खळखळ वाजव तू 1-2 दिवस करून बघ. ती म्हातारी घरी गेली आणि तिच्या जोगुशाला तिने गठुडं घेऊन झोपली. पहिली सगळ्यात मोठी सून आली, तिच्या जवळ का खळखळ खळखळ वाजवलं. तिने काही लक्ष दिलं नाही, त्याला असं काहीतरी असं वाकडे ती चालली गेली पुढे. दुसऱ्या दिवशी तेच झालं. तिसऱ्या दिवशी बाई म्हणाल, ते महाराज येडं होतं काय देऊन टाकलं माझ्या हातात. ते दररोज खाजे ती मला शिंपल्यांनी दररोज खाजू खजवान बेजार झाले, एक सुन्ने पाहिजे माझ्याकडं. 2-4 दिवस असे गेले. ते म्हातारी म्हणा, त्या महाराजाकडे जातील, त्यालाच घेतात चांगलं झाडू खाली, काय देतं काय नाही बघू. माझ्यासारखे बाकीच्या लोकांना करतात काय? तिची नाही घेणं, तिच्या सोना तिला काय करते याच्याशी घेणं. ते बाई गेली नाही, म्हणजे गेली नाही, हाय अजून एक.
मग ती बाई एका तिसरी सून गेली. 2-4 दिवस चांगलं खडखड खडखड वाजवलं. नंतर एकदा सगळ्यात धाकटी सून होती ना, सगळ्यात लहान सून, तिने फोन लावला. का होती म्हातारीकडे कशाचं गठुडं आहे? ती म्हणे नाही ग बाई, मला नाही माहिती. ताईला विचारा बरं, मोठ्या ताईला, थोरल्या जाऊबाईला विचारा. मग तिने फोन लावला, कॉन्फरन्सवर घेतलं तिघी. का हो तुम्हाला त्या म्हातारी पसंतचं गठुडं कशाचं आहे माहिती आहे का? तेव्हा नाही बाई मला ते नाही माहिती, मला घ्यायला दिली म्हातारीशी. गठुड्यात काय आहे? गठुड्यात काय आहे? आता कसा प्रश्न निघाला, गठुड्यात काय आहे? कमी कर जरा माझ्या कानातून मला. गठुड्यात काय आहे? गोठुड्यात काय आहे? दुसऱ्या दिवशी जसं सूर्य पूर्वीच्या पश्चिमेला गेला, सकाळ उठल्याबरोबर होते, आत्याबाई चहा आणू, आत्याबाई ब्रेड आणू, आत्याबाई पाणी आणू, आत्याबाई दूध देऊ. म्हातारीला काय नाही, सूर्य उगवला कुठून? सुना सुधारल्या, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती म्हातारी म्हणाली सुनांना काहीतरी झालं. मग ती 2-3 दिवस पाहिलं आणि पुढच्या त्या महाराजाकडे गेली. अशी 9 वारी 2000ची, कान लगे कान सोन्याने भरलं, नाक सोन्याने, हातात चंचम बांगड्या. त्या महाराजाकडे गेली आणि म्हणाले महाराज आले मी. महाराज म्हणे तुम्ही कोण बाई? गेली का त्या दिवशी म्हातारी येऊन गेली मीच येते. ते म्हणत बाई तुम्ही काय ओळखून येईल ना. ते म्हणे काय झालं एवढं कसं काय बदलल्या? महाराजाला म्हणे महाराज तुमची काय कृपा म्हणावी. मग त्या तिने अशा सुधारल्या, सकाळी सकाळी विचारते आत्याबाई हे देऊ का, आत्याबाई ते देऊ का. महाराजांनी एक ऍडवाइस दिली, एक काम कर, आयुष्यभर मरेपर्यंत एक काम कर, गठुडं की सुटू देऊ नको. इकडं गठुडं सुटल, तिकडं ते पिंडी सुटल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजकालच्या सुनाचा परिवारावर नाही तर पैशावर लोभ आहे. आणि सोन्याचा म्हणतात की अख्ख्या सासवा बी कशा झाल्या आमच्या. मी कोणाला बोलत नाही ना तर माझी वाट लागायची किती झालं त्या महाराजांनी जेनी आणलंय, महाराजांचं दूध आहे, महाराजांनी जेनी आणलं त्याला हाणं म्हणणार झालं. मग त्या आजच्या संसाराचा मोह सुटायला नाही. आपलं टॉपिकच विसरलं. संसारावरचा मोह सुटत नाही आजकालच्या लोकांचा नाही, सगळ्या समाजाचा संसाराचा मोह सुटत नाही. पण संतांनी तसं केलं नाही. संतांच्या चरणावर ज्यांनी मस्तक ठेवलं त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहिला नाही. बघा प्रथम चरण संताबाई माता देवीचा सगळा संताबाई माता देवीचा सगळा आता म्हणायची काही जण महाराजांनी अर्थ सोडला, अर्थ झालं पुढे नेली आणली महाराज. तसं नाही, सांगते पुढं
शबरी मातेने ते शबरी मातेला रामप्रभू भेटले. रामप्रभू भेटल्यावर शबरी मातेचा उद्धार झाला. या आपण सगळ्यांना माहिती शबरीचा प्रसंग. म्हणजे संतांच्या चरणावर मस्तक ठेवा, तुम्हाला भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. आता संतांचा महिमा, संत माहितीच आहे ना, संत असे तसे, संत आळंदीचे, संत पैठणचे, संत इथरचे, संत तिकडचे. संतांचा महिमा काय हेच माहिती नाही. आता संतांचा महिमा म्हणल्यावर कोणाला तर तसं काही तर देवाचा महिमा सांगितलं. संत महिमा वरण किती, 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 संत महिमा वरण किती. तोडपाड बसू नका ना, मला वेगळं वाटायला ना ते तिसऱ्यांदा म्हणायला जरा हसा ना. तुम्ही हसले की मला हसावं वाटतं, मग जरा इंटरेस्ट वाटतो सांगण्याचा. आता कसे हसले कसे खुल्ले सगळ्यांचे चेहरे असे हसत राहतो मी फक्त. मला जरा अजून चांगलं वाटतं की लोक ऐकू राहिले, झोपीत नाही, कोणी घरी नाही. म्हणजे इथं देहानी आले पण मनाने घरी आहे. आणि घरी बघ कसं त्याचे पप्पा आले का, आणि घरी गेल्यावर त्यांना कळाले मी इथं आले तर मला तर काही सोडायचे नाही. अगं बाई तू कीर्तनात आली, कीर्तनात बस ना, घरचं मोर दे ना. घरचं कोणी बोलायला का तुला इथे येऊन की चल तुला घरी कीर्तनात कोणी यायला सांगितलं, आणि कोणी बोललं तर मी बघते इथं कोण बोलत तर. विठ्ठल विठ्ठल आता संतांचा महिमा काय हे माहिती नाही. आज संतांचा महिमा म्हणायला गेलं तर देवर्षी नारदाने भगवंताला विचारले, म्हणजे ब्रह्मदेवाला विचारले, तुम्ही जगत जननेता आहे, तुम्ही सृष्टीचं निर्माण केलं, पण केलं तर केलं त्याच्यात संत टाकले, ऍड केले, प्लस मायनस केले, प्लस केले संत. संतांचा महिमा काय, संत कळाले कोणी, पण संतांचा महिमा काय. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मला तर काही सांगता येणार नाही, महादेवाला जाऊन विचारा. मग महादेवाकडे गेले. महादेव त्यांचे असं ध्यानस्थ बसले होते. देवर्षी नारद गेले, प्रारंभ केला, म्हणाले महादेवा संतांचा महिमा काय असतं सांगा ना. महादेव म्हणाले मला नाही माहिती. महादेव हायच गोडे देव, त्यांच्या बोलण्यातच गोडवा आहे. महादेव म्हणाले मला माहिती नाही, तुम्ही श्रीहरी विष्णूंना विचारा. मग नारद श्रीहरी विष्णूकडे गेले. श्रीहरी विष्णूंना विचारलं देवा संतांचा महिमा काय. तेव्हा देवर्षी नारदाला श्रीहरी विष्णू म्हणाले एक काम सांगतो ते करा. नारद म्हणाले बोला. खाली मृत्यू लोकामध्ये, म्हणजे आता धरती लोक आहे ना, तर मृत्यू लोकामध्ये एका आंब्याच्या झाडावर एक पोपट बसलाय, त्या पोपटाला जाऊन विचार. ते देवर्षी नारद म्हणाले बरं विचारतो. देवर्षी नारद भूलोकावर तिथे विचारलं त्या पोपटाला, पोपटा संतांचा महिमा काय हे सांग ना. ते ऐकताच पोपटाने तडफडून जीव सोडला. मग देवर्षी नारद वापस भगवंताकडे गेले. मग विचारले भगवंता ते पोपटाने जीव सोडला आता. मग देव म्हणाले तू एक काम कर, खाली तिकडे एका झाडाच्या फांदीवर एक सरडा बसले, त्याला विचार. मग देवर्षी नारद गेले त्या सरड्याकडे. सरड्या संतांचा महिमा काय, भगवंताने पाठवलं मला, तू सांग संतांचा महिमा काय. हे ऐकून त्या सरड्याने मान टाकली, देव देह सोडला. मग आला देवर्षी नारद.
इथं मी सगळं काम सोडून इथं यांना विचारत बसलो. मी काय टाइमपास दिसलो का? मी काय असं कसं आहे काय? एवढे मोठे काम असते माया मागं, एक सोडून हजार लोक घ्यावे लागते. याचं त्याच्याकडे सांगा, तेच त्याच्याकडे सांगा, कळीचा नारळ कळ लावायला सांगा आम्हाला. मग ते गेले श्री विष्णूकडे गेले. देवाला म्हणाले, देवा बाई काय चेष्टा करतो काय रे तू? माझी चेष्टा करतो तर काय अरे तुरे घालून माझी चेष्टा करतो. मी काय इकडे काय तुला मोकळं दिसलो काय? एवढं याचं मागे एक काम आहे मला. अजून देवांच्या घरी जायचं, यमराजाकडे जायचं, त्याला सांगायचं ब्रह्मदेव असं म्हणले त्याबद्दल. त्याची कळ लावून द्यायची मला काही फ्री काय मी? ते म्हणाले, हा तू एक काम कर, तू शेवटचं सांगतो. तेव्हा देव श्राद्ध म्हणाले, सांगा. तेव्हा देव म्हणाले, खाली राजवाड्यात एका राजवाड्यात एक राजपुत्राचा जन्म झाला. त्याला लोक संताचा महिमा विचार. देवाची नारद संज्ञात देव येडा झाला का मी येडा झालो? आता जर मी त्या याला राजपुत्राला विचारलं संतांचा महिमा काय, त्याने जीव सोडला तर मला फाशी बसायची नाही. देव वरती हसायचा, चांगलं झालं गेलं म्हणून कळ लावायचा. आता कळायचा नारद सगळ्यांना माहितीये. कळ कोणाकोणात लावली? खंडोबाराय. खंडोबारायच्या बालूबाईला लग्न करून आणलं. तेव्हा कळ लावायकडे कोणाकडे गेला? म्हाळसा देवीकडे. ते देवीला सांगवलं नाही. ते खंडोबा खुश म्हणतो, देवी लई चिडली आता देवा, तू वरती जाऊच नको. देवी तर खंडोबा खूप दिवसांनी आली गडावर, जेजुरी गडावर. देवी ताट घेऊन उभी होती औक्षण करायला. त्या लांबूनच देवीने पाहिलं कोणत्या तरी बाई संग लग्न करून आला. घेतला तांब्या जोराने फेकून आणला भगवंताच्या इथं. खंडोबाच्या डोक्याला अजून पण तुम्ही बघायचं तांब्याचा निशाणे असा हल्ला त्या खंडोबा देवाची खंडोबाची आता गड वरती जायला हिंमतच नाही झाली. ही बाईने इतक्या लांब फेकून आणला. मी जर वरती तिला बोलायला गेलो, समजवायला गेलो तर मग काय करीन? इथं माणूस आता लग्न करून आणलं, इथं लगे कुंकू पुसायचं, तिला की घेणं नाही. मी असताना दुसरी आणली कस काय? देवाने अर्ध्या जेजुरी गडावर बालूबाईचं हे बांधलं महल आणि तिथे छापायला सांगितलं. देव वरती गेले. वरती सांगा देवाची तलवार घेऊन तिथे म्हाळसाबाई उभे. देवा देऊ दे उभीच कापते. असं धरून उभे राहिले. असं म्हणल्या नाही, मी म्हणते असं धरून उभ्या राहिल्या. भगवंत गेले, लांबूनच पाहिलं बालू काय करतात, माणसा काय करते. असं डोकून पाहिलं. भगवंत आल्या कौरी परत. वरती जायचं कामच नाही, गेलो तर मी काही राहणार नाही असं भगवंताला कळालं. असा तो कळीचा नारद. मग देवाला म्हणाल, देवा मी चेष्टा करू नको, आता शेवट जातोय आणि जर मला काही झालं तर गवार आळी, मग माझा श्राप कसा आहे तुला माहिती. मग भगवंताने सांगितलं जेवढं सांगितलं तेवढं करा तुम्ही, जा आणि खाली मग विचारा. देवाची नारद त्या राजवाड्यात गेले. मग राजवाड्यात तिथे मोठा राजा होता. राजाने चांगले औक्षण केलं, राणीने सोन्याचं ताट आणलं, ओवाळलं. देवाची नारद राजाच्या आसनावर बसले, राजाच्या सिंहासनावर बसले. जरा आवाज कमी करा ना. देवाच्या म्हणजे राजाच्या आसनावर, म्हणजे राजाचा सिंहासन असतो सोन्याचा, त्याच्यावर बसले देवर्षी नारद. आणि राजाने सांगितलं, माझ्या पोराला घेऊन ये, नवीन आता जन्म झालाय. मग सांगितलं असा मुलाचा जन्म झालाय. मग नारद म्हणेल, मला माहिती, त्याला माझ्याकडे द्या. नारदाने असं वाळा घेतलं. नारदाला 2-2 घामाच्या दारात. आता याला विचारलं तर मग काही खरं नाही. आणि हा जर गेला तर राजा काही मला जिवंत सोडत नाही. आणि येतानाच पाहिलं होतं लगे एवढे मोठे अस्त्र आणि शस्त्र राजाच्या महालाच्या दरवाजावर, एवढ्या मोठ्या ढालीच्या ढाली, मोठ्या तलवारी, मोठे भाले. मी इथून जिवंत जात नाही. नारदाला एवढी खात्री पटली. देवाची नारद म्हणाले, बाळाला घेतलं. भगवंताचं नामस्मरण करून राहिले, देवा वाचो तर तू नाही आला तर मी जाईल इथं. आणि तो नाव घालायला मला बी काही टाइम लागणार नाही. तेव्हा भगवंत नारदाने असं घेतलं, विचारलं, बाळा संतांचं महिमा काय? नारदाने लावले डोळे बंद करून घेतले. हा जर मिळाला का नारद राजा काही मला सोडायचं काय, मला इथून उठून द्यायचं, इथून मागाळाची नाही. मग ते बाळाने हसत उत्तर दिले. आता देवर्षी नारद तुम्हाला काय सांगू, ते छोटस वाटते म्हणालं की जेव्हा मी पहिल्या जन्मात होतो, सरड्याच्या योनीत होतो, तेव्हा तुमचं मला दर्शन झालं. पोपटाच्या योनीत होतो तेव्हा तुमचं मला दर्शन झालं. विड्डा योनीतून मुक्त झालो, सरड्याच्या योनीत जन्माला आलो, तेव्हा तुमचं दर्शन झालं. म्हणून माझं तिथून प्राण सुटला. आणि मी तर राजघराण्यात राजपुत्राच्या जन्माला आला. असा संतांचा महिमा तुम्हाला अजून काय सांगू. असा संतांचा महिमा आहे. आणि संतांच्या चरणावर मस्तक ठेवल्याने देव भेटतो म्हणजे भेटतो.
आणि नाही भेटला तर मला सांगा, मी संतांकडे जाते, संतांना सांगते ना देव भेटून द्या. हे तर म्हणशील नाही, पुढची देवाशीच गाठते मग डायरेक्ट विठ्ठल विठ्ठल असं संतांचा महिमा, संतांच्या चरणावर डोकं ठेवल्यावर भगवंताची भेट झाल्याशिवाय संताची पायी हा माझा विश्वास, 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 सर्व भगवंत भेटले शहरात त्या भागाचं दुसरं शहरात मनमुनी संता अखंड भजावे, मनमुनी संता अखंड भजावे, मनमुनी संता अखंड भजावे, मनमुनी संता अखंड भजावे, मनमुनी संता अखंड, मनमुनी संता अखंड, मनमुनी संता अखंड संतांच्या चरणावर नतमस्तक झाल्यावर, संतांच्या चरणावर डोकं ठेवल्यावर भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. आणि संत पण एवढे काही सोपे नाही. भगवंताला त्या संतांचा छंद लागला. भगवंताने संतांच्या अनेक संतांच्या घरी काम केले. संतांच्या घरी काम नाही केले तर काय, तर जनाबाईच्या घरी शेणाच्या गावाला थापू लागले. आता काय करू लागले हे माहितीये. आणि तुकोबऱ्याने जाती यादीच ठेवली. यादीनुसार मांडते. जमलं तर सांगा, जमलं चांगलं जमलं तर त्याने, जर जमलं तुम्हाला सांगा की चांगलं आहे, नसेल जमलं तर माफ करा. इथंच आता सांगायला नंतर बोलू नका. उच्च नीच काही नेणे भगवंता. भगवंत काय वरचं खालचं बघत नाही. संत किती काय, आपला भक्त किती श्रीमंत आहे, किती गरीब आहे, देव काहीच बघत नाही. उच्च नीच काही नेणे भगवंता, तिष्ठे भावी भक्ती दे करूया. भगवंत बघतो, भाव आणि भक्ती बघतो. भक्ती म्हणजे तुमची पोरगी बहीण ती नाही, ती संत करतात ती भक्ती. थोरा थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा भुकेला, थोरा
विकनेस, हीच त्याची विकनेस आहे, कमजोरी आहे. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावी भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षित परला दासी. आता भगवंताने भक्ताच्या दैत्याच्या घरी परला जन्म दिला, असं यामुळे नाही की आपल्या तो भक्ताला मारेल, असं करेल तसं करेल, हत्तीच्या पाय देईल, गरम तेलात होते, गरम तेलात त्याला टाकेल, असं नाही. तर त्या दैत्याचा संहार करण्यासाठी भगवंताने भक्ताला त्याच्या घरी जन्माला घातलं. भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपाच्या घरी जन्माला घातलं आणि नरसिंह म्हणून त्या हिरण्यकश्यपाचा वध केला. दासीपुत्र कन्या विदुराचे बक्षी दैत्य रक्षित पडला दासी. चर्मरंगू लागे रोहिदासा संगी कबीराची मागे शेले विनी. संत रोहिदासा संगतीने चर्मरंगू लागले, म्हणजे चप्पल आहे ना तशी रंगवू लागली. चप्पल म्हणजे चर्म, असं मला माहिती आहे, एवढंच माहिती आहे. ते चुकलं असेल तर तुम्हाला माहिती असेल तर सांगून द्या मला नंतर. चर्मरंगू लागे रोहिदासा संगी कबीराची मागे शेले विनी. कबीरांच्या संगतीने शेले विणले म्हणजे तयार केले. सज्जन कसाया विकू लागे माणसं, हा पॉइंट आहे का की जो कसाया होता, मुसलमान होता, तो सज्जन कसाया भगवंताची भक्ती करण्यामध्ये असा तर झाला की भगवंत त्याच्या संग मांस विकू लागलं. सज्जन कसाया विकू लागे माणसं, माळ्या सावत्याच्या खुरपू लागे. सावता माळींचं त्यांनी माळ्या खुरपल्या. सावतामाळी शेतकरी होते. सावतामाळींनी भगवंताचं असं वर्णन केलं, कांदा कांदा मुळा भाजी अवघी माझी. कांदा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई भगवंताला पाहिलं. सावतेने केलेला विठ्ठल देखील डोळा. सावतामाळीने देवाचा लळा केला, त्यांना विठ्ठल डोळा देखील, म्हणजे देवाने त्यांना साक्षात रूप दिलं. माळ्या सावत्याच्या खुरपू लागे. उज्जैनीचे काही नेणे भगवंता तिष्ठे भावी भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षित पडला नसी. चर्म रंगू लागे रोहिदास संगे कबीराची मागे शेली विनी. सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्याच्या खुरपू लागे. नर हरी सोनार घडू फुंकू लागे, चोख्या मेळा संगे डोरे ओढे. आता सांगायचं अर्थ नाही. मीराबाईसाठी हे तुम्ही शकाला, मीराबाईसाठी हे तुम्ही शकाला. कामाविता भाला रे बाला, कामाविता भाला रे बाला. मीराबाईसाठी हे तुम्ही शकाला, मीराबाईसाठी हे तुम्ही शकाला. कामाविता भाला रे बाला, कामाविता दामाजीचा मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पडेवार. ते सुरुवातीची फिरविले देऊळ जागा त्याच्यातलं नामदेवांसाठी तिने औढा नाथ ते देऊळ फिरविले देऊळ जला माझी घ्यायची नामदेवा हाती दूध प्याला. आता नामदेवाचं ते तेवढा भाग माहिती कोणाला, सगळ्यांना माहिती, तरी सांगते की नामदेव ते छोटेसे 8 वर्षाचे नामदेव, त्यांना वाटायचं की भगवंत आपले वडील भगवंतासाठी नैवेद्य देतात. भगवंत देव नैवेद्य खातो. मग भगवंताला नैवेद्य खाताना तिखट लागलं तर काय करायचं. मग त्यांनी देवासाठी स्वतःच्या हाताने खीर बनवली व देवाला घेऊन गेला. तर देवाला म्हणाल, देवा मी तुझ्यासाठी आज खीर आणली आहे. तिखट खाऊ तिखट लागत असेल ना, मी तुझ्यासाठी खीर आणली. मग देव म्हणाले,
देव स्वतः मूर्तीतून प्रकट झाले, म्हणाले नामदेवा, अरे नाम्या, अरे आता जर मी जर तुझ्या समोर खीर खात बसलो तर विटेवर कोण उभं राहील? त्या नामदेव म्हणाले मी उभा राहतो. विटेवर उभा राहायला काय, मी उभा राहतो. मग नामदेव राय देवाच्या जागी विटेवर उभं राहिले आणि देव खीर खात बसले. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, वारी दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. विठ्ठल विठ्ठल कानडा राधा पंढरीचा, कानडा राधा पंढरीचा, कानडा राधा पंढरीचा, कानडा राधा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही कळला, अंत काढला कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुणईश्वर, असा प्रगटला असा दिले, उभय प्रेमिने हात कडेवर, उभय प्रेमिने हात कडेवर, पुतळा कैवल्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. खीर चाखतो, चोखोबाचे गुरे राखतो, नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. नाम्या यांनीच म्हणलं काय ते मग 2 मिनिटासाठी शपथ सांगते तेच वाटलं. आता यांनी म्हणलं विठ्ठल विठ्ठल
राजसा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशीकडे लोकनिया कस्तुरी मळवट चंदनाची होती डोळे माळकठी वैजयंती मुकुट कुंडले शिमुख शोभले ज्ञानाने होतले सकळ असं त्या विठ्ठलाचं असं रूपच असं वेगळं आहे त्याला पाहता डोळ्याची भूक नाही भूक मिटतच नाही पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नाही भगवंताचं रूप असे आता आषाढी कार्तिकीला 48 तासाचे 3-3, 4-4 दिवस लोक रांगेत राखते फक्त एकदा त्या भगवंताचं रूप पाहिलं की मन असं शांत होतं की असं परम आनंद असं भगवंताच्या रूपाने भेटतं आणि असा भक्त ज्या संतांच्या घरी काम करतो साधूपाशी काम करतो जे संतांच्या घरी काम करतो तरी त्या भगवंताला लाज वाटत नाही भगवंताने नामदेवाची खीर चाखली आणि गोरोबाची फुले राखली आपला अपघात चालू होता ना बोललं विठ्ठला उज्जैनीच्या काहिनीने भगवंत तिष्ठे भावी भक्ती देखून या दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी पडल्या दासी चर्म रंगू लागे रोहिताचा संगे कबीराची मागे शेलेविनी सज्जना कसा विकू लागे माझा मळ्या सावत्याच्या खुरपू लागे नरहरी सोनार गडू फुकू लागे चोख्या मळ्या संगे ढोरे ओढी नामायाची जणी जेनेवीची शेनी धर्मा घरी पाणी बाहेर जाडी मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पडेवर गडी माथे बाहे गोऱ्या कुंभाराची हुंडीच्या मेहतेची अंगे भरी अर्जुनाचे रथ होय हा सारथी बक्षी पोहे प्रीती सुदाम्याची पुंडलिकासाठी अजूनही तटिष्ठ तुका म्हणे माता धन्यतेची तुकोबरायाने असं पांडुरंगाचं वर्णन केलं पांडुरंगाचे सगळे गुण सांगितले की भगवंत कोणत्या भक्ताच्या घरी काम करायला लाजत नाही त्याच्या हाताखाली काम करायला त्यांच्या बायकोचं बाळंतपण तुकोबरायांच्या बायकोचं बाळंतपण भगवंताने केलं भगवाती बहीण झाला शावंत भगवाती बहीण भक्तासाठी नाही तर भक्ताच्या संरक्षणासाठी सुद्धा देव येतो गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने स्वतः वर्णन केलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा नात्मस्तु जाम्यः
परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्मरक्षामया अवतार आपुला पाहिजे भक्तजना आपुला पाहिजे भक्तजना आपुला पाहिजे धर्मरक्षामया अवतार आपुला पाहिजे भक्तजना आपुला पाहिजे भक्तजना या श्लोकांचा अर्थ असा आहे जिथे जिथे व जेव्हा जेव्हा अधर्म वरचढ करेल व धर्माचा नाश करेल त्यावेळी मी निराकार असता मी साकार रूपात अवतरित होऊन काय करेल तर परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधू संतांचं रक्षण करण्यासाठी सज्जन लोकांचं रक्षण करण्यासाठी व जे दुष्ट लोक आहेत त्यांचा संहार करण्यासाठी भक्तराजे पायापासी गुरुजनाची तलवारी गुरुजनाची तलवारी गुरुजनाची तलवारी पायापासी गुरुजनाची तलवारी गुरुजनाची तलवारी मी संतांचे माझ्या सज्जनांचे वैष्णवांचे रक्षण करण्यासाठी मी प्रत्येक युगात आणि कुठेही कसाही अवतरित होऊन अधर्माचा नाश केल्याशिवाय मी जाणार नाही. मग एक वेळेस देवाला विचारलं देवा तू म्हणतो मी सगळ्यांवर प्रेम करतो पण तू खरं प्रेम त्याच्यावर करतो ते प्रेम करतो ते कळतं कसं. पण देव म्हणाले खूप सोपं आहे की मी ज्याच्यावर प्रेम करतो आपण सगळे भगवंतावर प्रेम करतो पण भगवंत ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याचे सगळ्यात आधी भगवंत त्याचे सगळे नाते गोते दूर करतो त्याच्याकडून त्याचे सगळे नाते हिसकावून घेतो की त्याची सख्खी बहीण त्याची होत नाही त्याची भाऊ त्याची आई वडील सगळ्यांना दूर करतो. मग लोक म्हणते काय जाऊन द्या नात्याचे काय भावनेवर विश्वास ठेवायचा काय आजकाल जाऊन द्या. माझ्याकडे माझी कमवलेली स्वतःची इस्टेट आहे स्वतः कमवलेली मी कोणाच्या बापाची जीवावर घेतली नाही. मग देव म्हणतो तुझ्या इस्टेटीचं त्याच्या त्या पैशाचा जो घमंड करतो ते पैसे मी त्याच्याकडून घेतो. पैसे घेतल्यावर तो म्हणतो जाऊन द्या आधी आहे ना कसा जगेन मी. मग भगवंत हळूहळू त्याचा देह खेचायला तयार होतो म्हणजे त्याचं अशी इतकी दुरावस्था करतो. मग शेवटी तू त्याच्या दरवाज्यावर येऊन जेव्हा भगवंताला म्हणतो भगवंता आता सगळीकडे हारलो रे मी आता तू सांभाळ असं भगवंताचं प्रेम आहे. ते संतांवर केलं संतांवर वेगळं प्रेम केलं संतांवर माया लावली संतांची माऊली झाले आणि संतांना माऊली केलं. ज्ञानोबरायांना माऊली का म्हटलं जातं कारण त्यांच्यामध्ये आईचे अंतकरण आहे. आईचे अंतकरण वडिलांमध्ये न येणे शक्य नाही असं नाहीये की आई संतूर लावते म्हणून पप्पा पण संतूर लावा असं बी नाहीये. विठ्ठल आईचं अंतकरण वेगळंच असतं. आपण गर्भात जेव्हा असतो आईच्या तेव्हा आपण आईला किती लाथा मारल्या त्या आईला आपण किती लाथा मारल्या आईला काही वाटत नाही. आई म्हणते माझं बाळ लाथ मारतं. मोठं झाल्यावर बाळाला मांडीवर घेतात आणि आजकालच्या बाया तर बॉटलची सवय लावून राहिल्या बाळाला. माझे लग्न झाले तरी सांगते ऍडवाइस देते ऐका आपल्या लेकराला किती छोटं लेकर असो बॉटलची सवय लावू नका. आणि एकदा जी त्याने बॉटल धरली ती काही आयुष्यभर सोडायला तयार नाही. आणि कशी सोडत ते तुम्हाला माहितीये मला सांगायची गरज नाही. आधी छोटीशी एवढी दुधाची बॉटल नंतर जागी फ्रुटी नंतर थम्सअप नंतर स्टिंग नंतर 1 2 3 नंतर डायरेक्ट 90. कळालं ना विठ्ठला विठ्ठला म्हणून बाटलीची सवय लावू नका. आणि एकदा धरली तर बाटली धरण्यात तुम्ही गेल्यामुळे इकडे त्याला काही घेणं नाही. सगळे सवय लावा आणि सगळ्यात चांगले करते गर्भसंस्कार. जेव्हा आपल्या बाळ जेव्हा आपल्या गर्भात राहते ना तेव्हा फक्त दररोज गीता पठण करा. गीता पठण नाही जमले ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी जमली हनुमान चालीसा घेऊन वाचा.
नाही तर विठ्ठल 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 राधे 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 कृष्ण 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 असं नाम जपत करत राहा. तुमचं पोरग मोठं वैष्णवी म्हणलं तर मी इथंच आहे, मला येऊन बोला विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांनी भगवंतावर जसं प्रेम केलं तसं कोणाला करता येणार नाही. आणि तुकोबरायांवर जे भगवंताने प्रेम केलं ते तर वेगळंच प्रेम होतं. आईची माया लावणारे माऊली माऊली महादशन ज्ञानोबर आहे. आणि तुकोबराय आपल्या बापा समान. आणि तुकोबराय आता काही काही लोक म्हणतात आम्ही वेगळ्या पंथाचे, आम्ही वेगळ्या धर्माचे, आम्ही त्या देवाला मानत नाही, आम्ही तुकोबरायांना मानत नाही. पण नका मानू तुम्ही माझ्या बापाला, मी माझ्या बापाला मानते, मी कशाला दुसऱ्याच्या बापाला मानू. तुम्ही ज्या संतांची सेवा करता त्या संतांची करा, माझं त्याच्यावर बोलणं नाहीये. पण अशी सेवा करा, तुम्हाला ज्याची करा ना, पण दुसऱ्यांच्या बापाला कशाला नाव ठेवते. हे जरा हे गेलं का तुमचं. मी ज्याला चांगलं वाटलं त्यांनी चांगलं ठेवून, ज्याला वाईट वाटलं त्यांनी वाईट राहून द्या. माझं म्हणणं डायरेक्ट मी कशावर मी बोलते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता काही म्हणते जर आपला संत नसता, संत तुम्हाला सांगते जर संत नसता तर पंथ नसता, आणि पंथ नसता तर धर्मग्रंथ नसते, आणि धर्मग्रंथ नसता तर आपण एकमेकाला ओळखलं नसतो. मग कीर्तन करायची झाली असती चांगलीच फजिती. विठ्ठल विठ्ठल किती वेळेस विठ्ठल विठ्ठल घेतलं मी सांगा कोणतरी. सांगा पटकन सांगा, एकदम सांगा किती वेळेस घेतला आतापर्यंत. अहो तुमचं कीर्तनात लक्ष नाही, तुम्ही संसाराच्या मागे अजून पळू राहिले. सुरुवातीला सांगितलं ना संसार दुःखामुळे चौकळी कळे, सुख नाही कोठे, कुठंच सुख नाही, तुम्ही कशाला संसारात धरून बसल्या. आताच्या या दोन वाक्यांमध्ये मी 3दा विठ्ठल घेतलं तरी काय. अरे म्हणा ना कोणी विठ्ठल, मी इथं बोलू राहिले ना. आता तुम्ही शांत बसा, बायाने माणसंच म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. अजून बी काही आवाज नाही. संसारावरची माझी सुट्ट ना तुमची. सुरुवातीला सांगितलं विठ्ठल 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 विठ्ठल. या विठ्ठलचा नावाचा अर्थ कोणाला कळाला नाही. तुम्ही म्हणता नावाचा अर्थ काय सांग. नावाचा अर्थ असून संतांना लावताय, भगवंताला नावाचा त्याच्या नावाचा अर्थ लावताय ना, तर तुम्ही आम्ही लावणारे काय. भगवंताच्या नामाचा महिमा असा आहे, वर्णन करता येत नाही, वर्णन करता येत नाही, अर्थ लावता येत नाही. तुकोबरायांनी भगवंताचं अखंड नामचिंतन केलं. असं म्हणत नाही मी तुम्ही नका करू, तुम्ही पण करा. तुकोबरायांनी सांगत का नका करू, दिवसातून अर्धा तास तरी करा, अर्धा तास नाही तर 2दा तरी राम राम म्हणा. आता असं नका म्हणू राम राम जपनाम परायमा लापना, असं नका करू. फक्त नुसतं राम 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 नाही, 1 मिनिट काय 2दा फक्त राम हा शब्दातून नटून काढा. तुम्हालाच बोलायले काढा जय श्रीराम जय श्रीराम. आता कशी बोलले तुम्ही म्हणता ना राम हा शब्द सोपा आहे. राम या शब्दाने काय होतं, जेव्हा राम म्हणतो त्या तोंड आपल्या अंगातले जे पाप आहे ते बाहेर जातात, आणि म म्हणल्यावर आपले जे तोंड बंद होतं ना, म बंद झालं, ते पाप घुमून वापस येऊ नये म्हणून म. आणि असा राम 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 जप करणारे आमचे हनुमंतराय. हनुमंतराय संत नव्हते, ते भक्त होते. जर तुम्हाला भगवंताला जर भगवंताचा छंद स्वतःला घ्यायचा आहे ना, तुम्ही दासांचे दास बना, भक्तांचे भक्त बना, मारुतीरायांचे भक्त बना, संतांचे भक्त बना. एक नाही तर कितीतरी संत आहे. मग तुकोबराय असं आवडतं, ज्ञानोबराय तर तुकोबराय तर जनाबाई, मुक्ताबाई, किती 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 संत आहेत जगात. मॉडर्न संत नाही, जे ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या काळात होऊन गेले ते संत. म्हणजे आता सध्याचे संत तुम्ही मानत असाल कोणत्या संतांना, मी म्हणत नाही की मानू नका, पण माना जे खरे संत आहे. आता खरे संत ओळखता येत नाही, ओळखता येत नाही, तुम्ही ओळखून बघा. संत असे ज्यांच्या तोंड बंद केलं, त्यांच्या अंगातून रगामधून विठ्ठल कृष्ण राम कृष्ण हरी मंत्र जप येत राहतो असे संत. आता म्हणशात अर्जुनाच्या तोंडातून नेहमी कृष्ण कृष्ण निघायचं, तो संत नाही, तो भक्त असा तो धनुर्धर, म्हणजे क्षत्रिय कुलामधला तो भक्त होता. भगवंत पण क्षत्रियच होते. आता काही लोक म्हणतात भगवंताने तर नाही का प्रतिज्ञा केली की नाही का मी काय अस्त्र उचलणार नाही. जेव्हा दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णाकडे मागायला गेलते की तुम्ही तुमचे सैन्य देता की कृष्ण देतात, तेव्हा दुर्योधनाने सैन्य घेतलं
चतुराईने. आणि अर्जुनाने मागितलं तर कृष्ण. मग कृष्णाने सांगितलं काही करा, मी आता तर काही हे घेणार नाही, कोणतं काही चक्र घेणार नाही, सुदर्शन चक्र, कोणतंच अस्त्र हातात घेणार नाही. अर्जुन म्हणाले चालेल देवा, पण ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगेल. त्या 4 गोष्टी आता आपण 18 अध्यायामध्ये गीताच्या रूपात ऐकलो. तुम्ही एक काम करा, कोणता आयुष्यात किती प्रश्न पडला, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगते. आता बोर्ड चालू, टेन्शन घेऊ नका. कोणत्याच गोष्टीचं टेन्शन आलं तर भगवद्गीता उघडून बसा. हे म्हणत नाही की अभ्यास करू नका, भगवद्गीता उघडून बसा. तुमच्या जर प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं नाही ना, तर मला सांगा, मी त्या भगवंताला बघते. मग गीतेच्या एका अध्यायामध्ये आपले डिप्रेशन, आपल्या जे आता स्ट्रेस येतं, त्या स्ट्रेसमुळे अनेक विद्यार्थी सुसाईड करते, वय नाही तरी सुसाईड करते, म्हणजे आत्महत्या करते. ते करू नका. तुम्ही फक्त गीता उघडून बसा आणि तुम्हाला जे जमतं, ते अवघड वाटतं, त्या अध्यायात ते अध्याय उघडा. त्या अध्यायामध्ये जर तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर नाही मिळालं तर माझं नाव बदला, मी इथंच उभी आहे. भगवंताने सांगितलं असं की आता किती जरी मोठं दुःख असेल ना संसारातलं, ते कमी होणार नाही की संसाराचं दुःख वाढत जात राहतं. आणि तुम्ही म्हणता तो भगवंत आहे, तो काही करेल, और तुम्हाला वाटतो ना तो भगवंत आहे, आणि त्याच्या आयुष्यात किती दुःख येऊन गेले तुम्हाला माहिती का? नुसतं ऐकते देवा असं आहे, देवानी लीला केली, देवानी लीला केली. ती लीलाच्या आधी बालपणामध्ये भगवंताने बदल केलते. अरे त्याच्या मामाकडून असं उपहार भेटलं त्याला की गर्भात मारून टाकणार, तर वासुदेवाने पाय धरले, असं नका करू, जो पुत्र होईल ते तुम्हाला आणून देईल. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, म्हणे हा भरोसा करू नका, हा तुम्ही करू नका की त्या गर्भात, देविकीच्या गर्भात जो 8वा मुलगा तो तुझा काळ बनेल. मग 8वा मुलगा येईल, आधीची 7 का मारली, तर त्याचं सेनापती होतं, त्याचं नाव नाही आठवते. तो म्हणाला गुलाबाच्या कमळ हातात घेतलं ना, ते सगळ्या सारख्या, सगळ्या पाळख्या सर, त्याच्यात प्रत्येक पाकळ्या शब्दाने आठवत, पाळख्या सारख्या वाटतात, पण सुरुवात कुठून शेवट कुठून हे कळत नाही. जर 8वा पुत्र जर पहिला असला तर, असे म्हणून श्रीकृष्णाचे 6 भाऊ मारले. आणि श्रीकृष्णाला मारणार ते तेव्हा वासुदेवाने श्रीकृष्णाला तिथे वृंदावनात गोकुळात आणून सोडले. गोकुळात आणून सोडले, 14 वर्षाचे झाले. 14 वर्षापर्यंत प्रत्येक एका वर्षाला एका सुरुक्रमशाने मारायला पाठवला. जेव्हा लहान होते, खेळतं बाळ होतं श्रीकृष्ण, तेव्हा ते हातात घेतला. एक 1-1.5 महिन्याचं बाळ होतं तेव्हा पूतनाला पाठवलं. पूतना राक्षसी आली, भगवंताला स्तनपान करायचं म्हणलं, जहर देणार होती, पण भगवंत बी भारी होता. तो म्हणला महादेवा तू आरत आहे का मी तुझे? मग महादेव म्हणाले देवा आपण एकमेकांचे, मी तुला इतकं म्हणतो, तू मला म्हणतो, एक काम कर, पूतना येईल ना मला ते दूध पाजायला, ते जर तू प्यायचं, दूध मला द्यायचं, आणि जर रक्त आलं तर महाकाली हाय आपली. मग रक्त जवळ पिलं मी मरायचो ना, मग बाकीचं काय होईल? मी जर जवळ पिलं तर मरलो तुम्ही. मग महादेव म्हणाले बरं. मग महादेवाने जहर पिलं, भगवंताने दूध पिलं, रक्त महाकालीने पिलं. या 3 देवा, एक देवी 2 देवांनी पूतनाचा वध केला. नंतर पाठवलं वेगवेगळ्या असुरांना, पाठवत गेला. आणि जेव्हा श्रीकृष्ण वृंदावन सोडून मथुरेला चालले, तेव्हा गोपिकांची हालत अशी झाली, गोपिकांना राहायला जाईना. जेव्हा श्रीकृष्ण वृंदावनातून निघून गेले, तेव्हा गोपिका म्हणतात गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, कुबेरा गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाळावा, उडतो डोळा डोळा बाळावा. अरे हा हरी गेला कुठं? त्याला बघितल्याशिवाय गोपिकांचं मन भरत नव्हतं. असा हरी जेव्हा वृंदावन सोडून गेला, त्या प्रत्येक गोपीचे डोळे पाणावले. अशा त्या गोपिका होत्या, त्यांचं प्रेम भगवंतावर एवढं होतं. त्यांनी संसार सोडला, भगवंताच्या मागे गेल्या. गोपिका अशा त्यांनी भगवंताला मारलं, पण भगवंत शेवटी लाडाने त्यांच्याकडे गेला. भगवंताला तुम्ही किती शिव्या द्या, जनाबाईने भगवंताने शिव्या द्यायला, देवाने तरी त्या जनाबाईचं संरक्षण केलं. असा भक्त, असे देव होता. आणि मथुरेला गेला, तिथं स्वतःच्या सख्या मामाला मारणं पडलं. आता जेवढे 4 युग झाले ना, त्या 4 युगामध्ये भगवंताने सांगितलं जिथं देव आहे तिथं दैत्य. सतयुगामध्ये भगवंताने सांगितलं त्या समुद्र मंथन झालं, म्हणजे देव आणि राक्षस अस्तित्वात आहे. नंतर त्रेतायुगामध्ये श्रीरामचंद्र प्रभू, म्हणजे देव आणि राक्षस एका धर्तीवर राहू शकते, देव आणि दैत्य एका धर्तीवर राहू शकते.
नंतर द्वापर युगात श्रीकृष्णाचं उदाहरण की देव आणि असुर एका परिवारात असू शकते, मामा आणि भासा. आणि पुढे कलियुगात सांगितले की देव आणि दैत्य एका माणसात असू शकते, एका परिवारात नाही, एका धर्तीवर नाही, एका अस्तित्वात नाही, ते एका माणसात असू शकते. असं मी म्हणत नाही की माझ्यात नाही, बाकी सगळ्यांमध्ये, सगळ्यांमध्ये दैत्य आहे. दैत्य नाही तर निगेटिव्ह शक्तीचा वास प्रत्येकामध्ये, निगेटिव्ह शक्ती ज्याचा वास प्रत्येक व्यक्तीमध्ये. एक निगेटिव्ह शक्तीची देवी आहे, भद्रकालीचं रूप येतो, अवघड नावे मला आठवत नाहीये. जेव्हा आपल्या अंगाची गरम ऊर्जा असते ना, ती त्या देवीची असते. प्रत्येक शरीरामध्ये ती देवी वास करते. जर तुम्हाला ताप आला, मी खरं सांगते, ज्यांना ताप आला समजून घ्यायचं आपल्यामध्ये जी देवी ना ती भडकलेली आहे सध्या. आपण काहीतरी अशी चूक केली जी देवीला आवडली नाही, पण आपण ती न कळत केली आणि त्याच्यामुळे देवी क्रोध होते. आपल्या अंग गरम होऊ राहिलं, आपल्या शरीराचा तापमान वाढ राहिला. त्याच्यामुळे देवीचा निगेटिव्ह शक्तीचा वास असतो. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रत्येक शब्द आहे. भगवंताने पण गीतेत सांगितले की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह शब्द. तुम्हाला वाटते इंग्लिश हा काळाची, इंग्लिश आताची नाही, फार जुनी काळाची इंग्लिश आहे. इंग्लिशच्या आधी संस्कृत भाषा आली. संस्कृत भाषेने सगळ्या भाषांचं बेस आहे. संस्कृत भाषामुळे सगळ्या भाषा निर्माण झाल्या. मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू जी म्हणावं ती भाषा संस्कृत भाषेतून निर्माण झाली. अशी संस्कृत भाषा युगांच्या आधीपासून आहे. असा तो भगवंत आहे. त्या भगवंत जेव्हा सोडून गेला, त्या भगवंताला जिथे प्रेम लावलं त्याची खरी आई देवकी त्याला भेटली, तरी त्या आईला तिथे सोडून भगवंत द्वारकेला आला. द्वारकेला राहिला नाही भगवंत, हस्तिनापूरला राहिला. आणि तो देव कधी माखन चोरायचा तेव्हा सध्या न्यायाधीश बनला. दुर्योधनाने त्याचे 199 भाऊ आणि पांडवांमध्ये भांडणं सोडवायला देवाला न्यायाधीश केलं. आणि तरी भगवंताने धर्माचा विजय करून दिला. म्हणून गांधारी मातेचा शाप भगवंताला लागला की तुझा वंशाचा न्याय ना ठेवीन, तुझी जी द्वारका आहे ती बुडून जाईल. भगवंत बघतो काय माझं दुर्भाग्य होतं की एक चूक काय केली, फक्त धर्माचा विजय करून दिला. पण गांधारी मातेच्या शापाने माझी द्वारका बुडाली, माझी बासुरी तुटली, माझी द्वारका बुडाली. आज सगळं सोडा, जिथं मी माझा अर्धांगा मानत होतो, माझ्या जीवापेक्षा जी जवळची होती ती राधा राणी त्या कर्मामुळे सुटली. आणि तुम्ही काय कर्माला मानत नाही. कर्मामुळे भगवंताने बलीचा जीव घेतला होता ना, नाश केलता, लपून मान मारला होता. बालीचा बाण मारला होता. तर द्वापर युगामध्ये भगवंताला पण एका भिलाने बाण मारला होता. आणि तो भील कोणते, तो बालीच होता. अशी कर्माचे फळ. तुम्ही म्हणतात कर्म काही नसतात. अरे कर्म काही नसतात. तुम्ही म्हणतात कर्मामुळे जग जिवंत आहे, कर्मामुळे जग चालतं. तुम्ही म्हणतात कर्म आहे, मग आम्हाला आठवत कोण नाही. आपल्याला जर मागच्या जन्माचं आठवलं आणि आपले लेखच निघले, आपली ती सासूजीने आपल्याला लई पान दिला, काय वेळ लेकीचं माहितीची सासू बनून. नाही तर नवीन लग्न झालं त्या बाईला आठवलं, अरे हा ती बाई ही शेजारी नव्हती, तिच्यामुळे घर तुटलं, झालं त्या सुनाचं झालं. काय नाही, मग या कर्मामुळे म्हणून मागच्या जन्मात नाही, ह्या जन्मात आठवत नाही, पण आपण भगवंत नाम घेतो. आणि असा तो देव निराळ्या रूपात येतो आणि काय सांगून जातो. भगवंत पण इथे असेल कुठं, पण आपल्याला दिसत नाही. आपल्या डोळ्याने दिसणार ते रूप नाहीये. तो म्हणतात मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, म्हणतात तो बी नाही. त्याच्यावरून छोटा तो भगवंत आहे. भगवंताचं रूप असे की कितीही छोटा होऊ शकतो आणि कितीही मोठा होऊ शकतो, तरी आपल्याला कळत नाही. असं तो भगवंत आहे. तो साधू पाशी काम करतो. आपण कसं 3रं चरण साधू पाशी देव काम धंदा करी, साधू पाशी देव काम धंदा करी, साधू पाशी देव काम धंदा करी, साधू पाशी देव काम धंदा, साधू पाशी देव काम धंदा करी, साधू पाशी देव काम धंदा करी.
बाजूपाशी भगवंत स्वतः कामधंदा करतो आणि तेवढेच नव्हे तर त्यांच्या डोक्यावर छाया धरतो. छाया, माऊलीची छाया भगवंत धरतो. आता छाया कोणाच्या जनाबाईची तप्त्या उन्हात माझी जरी शेणं गोळा करते, गौरीची शेणं गोळा करते, भगवंताचा जीव कासा विसरतो. संतांसाठी भगवंताचा जीव कासा विसरतो अशा अधिकारी ते संत होते. आता भगवंताचा जीव वर खाली व्हायला लागला. माझ्या जनीला ऊन लागायलं, जनीला बरं नाही वाटायलं, जनीला ताप यायला, काय करू मी? मग भगवंताने आपला पितांबर जनाबाईच्या डोक्यावर धरला. आणि त्याच्यामुळे नामदेवराय म्हणतात की देव जो आहे तो देवाचाही देव पांडुरंग परमात्मा आहे. त्या संतांची संगती इच्छा करतो, संतांची संगती त्याला मिळावी असं वाटते. अभंगाचं शेवटचं म्हणे देव इच्छी संत संग, नामा 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 म्हणे देव इच्छी संत संग. आम्हा जीवलग जन्मो जन्मी, आम्हा जीवलग जन्मो जन्मी, आम्हा जीवलग जन्मो जन्मी, आम्हा जीवलग जन्मो जन्मी. मनोरुणी संता अखंड भगावे, 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 मनोरुणी संता अखंड भगावे. देवी देवी देवा आपोआप,
झालेली सेवा पांडुरंग परमेश्वराच्या तुमच्या शोध सज्जनांच्या चरणी समर्पित करून मग सेवेला पूर्णविराम देते. विठ्ठल जय जय.